नमस्कार. गेल्या वेळी आपण दशरथ राजाच्या अमात्यांबद्दलचं वर्णन वाचत होतो. तेच पुढे अजून चालू आहे. तेज क्षमा यश प्राप्ताः स्मितपूर्वाभिभाषिणः क्रोधात कामार्थ हेतोर्वा न ब्रूयुः अनृतं वचः. कसे होते ते अमात्य, त्याचं मंत्रिमंडळ? त्यांच्याजवळ तेज होतं, क्षमा म्हणजे क्षमाशीलता होती, यश म्हणजे दोन्ही आपण करू शकतो, यशस्वीही होते आणि कीर्ती होती त्यांची. कसे बोलायचे ते? स्मितपूर्वम अभिभाषिणः, म्हणजे कुठलीही बोलायला सुरुवात करताना दुर्मुखलेले नसायचे. आधी किंचित हसून ते बोलायला सुरुवात करायचे. साहजिकच आहे, त्यामुळे समोरच्यावर आपलं छाप आनंदाची पडते. समोरचा तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे तुमचं स्वागत करू शकतो, ऐकण्याकडे लक्ष देऊ शकतो. पुढची गोष्ट फार महत्वाची आहे रामायणातली, कायम येत राहते. न ब्रूयुः अनृतं वचः. न ब्रूयुः, ब्रूचं तृतीय पुरुषाचं बहुवचन. कधीही ते खोटं बोलायचे नाही. अनृतं वचः न ब्रूयुः. कसं? कामात, क्रोधात, अगदी कितीही राग आला तरी खोटं बोलायचे नाही. आणि दुसरं, कामार्थ हेतोर्वा. आता इथं तुमच्या लक्षात येईल, कामार्थ हेतू, त्याच्यात त्यांनी साठी या अर्थी अर्थ हाही शब्द वापरलेला आहे आणि हेतू हाही वापरलेला आहे. नुसतं कामार्थम म्हटलं असतं तरी चाललं असतं. कुठल्याही इच्छेसाठी, कुठल्याही ऐहिक लाभासाठी कधीही खोटे बोलायचे नाहीत. आणि काम हेतोर्वा असंही चाललं असतं की कुठलीही काही गोष्ट मिळवण्याच्या दृष्टीने, इच्छापूर्तीच्या दृष्टीने बोलायचे नाहीत. पण ते इथे कामार्थ हेतोर्वा. आता मग इथे कामार्थ आणि हेतू यांचा वेगळा अर्थ करायला पाहिजे. काम आणि अर्थ यांच्या हेतूमुळे, म्हणजे इच्छा पुऱ्या करण्यासाठी पण नाही किंवा पैसे मिळवण्यासाठी पण नाही. त्यामुळे संदर्भाने कसा शब्दांचा अर्थ घ्यायला लागतो हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे आता तुम्ही म्हणाल की काम आणि अर्थ हे दोन पुरुषार्थ झाले आणि क्रोध ही भावना झाली, पण त्यांनी काही बिघडत नाही. तर मुख्य म्हणजे ते केव्हाही खोटं बोलायचे नाही. म्हणजे ह्याच्यात राजा खोटं बोलत नाही, त्याची मुलं खोटं बोलत नाहीत, प्रजा खोटे बोलत नाहीत, मंत्रीही खोटं बोलत नाहीत. म्हणजे रामराज्याची कल्पना ही सत्यावर आधारलेली आहे संपूर्णपणे. हे सारखं आपल्याला रामायणात जाणवतं. पुढे जाऊया. तेषाम अविदितं किंचित स्वेषु नास्ति परेषु वा क्रियमाणं कृतं वापि चारेणापि चिकीर्षतम. आता तेषाम म्हणजे मंत्रीगणांना, षष्ठीचं बहुवचन. त्यांना अविदितम, माहीत नाही असं, किंचित. आता आपण गेल्या वेळी पाहिलं होतं की किंचित, किम हे जे प्रश्नार्थक सर्वनाम आहे त्याचं न किंचित म्हणजे निषेधार्थक ह्याच्याबरोबर, उपसर्गाबरोबर किंवा अव्ययाबरोबर जर प्रयोग झाला तर कधीही नाही, काहीही नाही असा अर्थ होतो. त्यामुळे किंचित अविदितम नास्ति, त्यांना माहीत नाही असं काहीही नाही, काहीही नव्हतं. कसं? स्वेषु म्हणजे स्वतःच्या बाबतीतलं सुद्धा आणि परेषुवा दुसऱ्यांच्या बाबतीतलं सुद्धा. तर आता स्वेषु म्हणजे त्यांच्या बाबतीतलं, म्हणजे त्यांच्या स्वतःच्या नाही, त्यांच्या राज्यातलं, म्हणजे आपल्या राज्यात काय काय घडतंय. आणि परेषु, पर याचा अर्थ दुसऱ्याचा आहे, तसाच पर याचा अर्थ शत्रू असा पण होतो. त्यामुळे स्वतःच्या राज्यात आणि दुसऱ्याच्या राज्यात क्रियमाण म्हणजे जे काही आत्ता घडते, आत्ता केलं जाते. क्रियमाण हे कृ धातूचं कर्मणी वर्तमान कालवाचक धातुसाधित विशेषण आहे. केलं जाणारं, आत्ता केलं जाणारं. त्यामुळे आत्ता जे काय स्वतःच्या देशात किंवा दुसऱ्याच्या देशात घडतंय, केलं जातंय, किंवा कृतम जे पूर्वी केलेलं आहे, किंवा एवढंच नाही, फक्त चिकीर्षितम. क्रू धातूचं इच्छार्थकाचं रूप होतं चिकीर्ष, करण्याची इच्छा असणे, आणि त्याचं भूतकालवाचक विशेषण झालं चिकीर्षितम, म्हणजे केलेलं
केलं जाणारं एवढंच नाही तर ज्याची इच्छा आहे त्या लोकांना करण्याची ते सुद्धा त्यांना सगळं काही माहित नाही असं नव्हतं. म्हणजे सगळं ज्ञात होतं. कशामुळे? तुम्ही आता म्हणाल एवढे कसं त्यांना ज्ञान होतं? चारेणापी. चार म्हणजे संचार करणारे असं तर आहेच. चार म्हणजे गुप्तहेर. गुप्तहेरांच्या द्वारा त्यांना ह्या सगळ्याचं ज्ञान होतं. आणि अर्थातच असायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय ते राजकारणातले निर्णय घेऊच शकणार नाहीत. कुशला व्यवहारेषु सौहृदेषु परीक्षिताः प्राप्तकालं यथा दंडम धारयेयुः सुतेष्वपि. आणखीन ते कसे होते? व्यवहारेषु कुशला. आता हे व्यवहार म्हणजे फक्त आपापसातले देण्याघेण्याचे नक्कीच नाहीत. हे राजकारणातले व्यवहार, सगळ्या राजकारणातल्या एकंदर घडामोडी, त्यातले निर्णय ह्याच्यात ते कुशल होते. सौहृदेषु परीक्षिताः. सौहृद, सुहृद म्हणजे शोभनम हृत यस्य सः. म्हणजे ज्याचं हृदय अतिशय चांगलं आहे, म्हणजे ज्याच्या मनात आपल्याबद्दल चांगल्या भावना आहेत. आणि सुहृदः भावः सौहृदम म्हणजे मैत्री. सौहृद म्हणजे मैत्री. सौहृदेषु देषु परीक्षिताः. मैत्रीच्या बाबतीत म्हणजे कुठल्या राजांची मैत्री करायची, कुठल्यांची नाही, कुठल्यांची खरी आहे, कुठल्यांची दिखाऊ आहे, या सगळ्या बाबतीत ते परीक्षित म्हणजे त्यांना पारख होती. पारख हा शब्दही परीक्षेवरनंच आलेला आहे मराठीत. आता इथे तुम्ही म्हणाल परीक्षित हे भूतकालवाचक धातुसाधित विशेषण आहे. पूर्वी याला कर्मणी म्हणायचे, म्हणजे म्हणतात अजूनही. भांडारकर सरांची जी संस्कृतची पुस्तकं आहेत त्याच्यात त्यांनी याला कर्मणी असं एक विशेषण लावलेलं आहे. पण इथे असं दिसतं की ते फक्त कर्मणी नसतं, त्यामुळे कर्मणी म्हणणं चूक आहे. ते परीक्षितः म्हणजे त्यांना चांगली परीक्षा होती, कर्तरी अर्थ आहे इथे. आणि असंही म्हणता येईल कदाचित की इतरांनी म्हणजे राजांनी त्यांची मैत्रीच्या बाबतीत परीक्षा करून घेतलेली होती, अशा अर्थाने थोडा दुरान्वयाने कर्मणी अर्थही तुम्ही घेऊ शकाल. पण इथे मला वाटतं कर्तरी अर्थ जास्त अपेक्षित आहे. आणि प्राप्त कालम यथा दंडम धारयेयुः. प्राप्त कालम म्हणजे वेळ आली तर, ज्याची वेळ आलेली आहे अशा बाबतीत दंड म्हणजे माहिती आहे राजदंड खऱ्या अर्थाने, पण त्याचा दुसरा अर्थ असा होतो की सत्ता, की त्यावेळी ते. आणि सत्ता कशासाठी? जे चांगलं आहे त्याला पारितोषिक देण्यासाठी, जे चुकीचं आहे त्याला शिक्षा करण्यासाठी. त्यामुळे जर तशीच वेळ आली तर ते दंडम धारयेयुः, ते शिक्षा करण्याचा अधिकार बजावायचे. धारयेयुः म्हणजे खरं शब्दशः धरणे, हातात धरणे म्हणजे त्याची कार्यवाही करणे. आणि केव्हा? सुतेषु अपि म्हणजे अगदी वेळच जर आली तर स्वतःच्या मुलांच्या बाबतीत सुद्धा ते दंडाची कारवाई करायचे, त्यांनाही शिक्षा करायला मागे पुढे पाहायचे नाहीत. आणखीन कसे होते ते? कोश संग्रहणे युक्ता बलस्य च परिग्रहे अहितंचापि पुरुषम न विहिंस्युः अदूषकम. कोश संग्रहण. कोश म्हणजे राजाचा कोश, धनाचा साठा, खजिना आपण ज्याला म्हणतो, त्याचं संग्रहण म्हणजे कोशात धनसंपत्ती आणून साठवणं. त्याच्यामध्ये ते सतत युक्त होते, म्हणजे त्यांच्या मनात तो विचार असायचा की राज्याचं उत्पन्न कसं वाढेल, त्याच्यात बाबतीत ते सजग होते, त्यासाठी युक्त होते म्हणजे कार्य करत होते. तसंच मिळवलेल्या कोशाचं, मिळवलेल्या राज्याचं रक्षण करायला हवं. त्याच्यासाठी काय हवं? बल म्हणजे सैन्य हवं. बल म्हणजे सामर्थ्य पण होतं आणि सैन्य पण होतं. सैन्याचं सामर्थ्य असाही आपण अर्थ घेऊ शकतो. बलस्य च परिग्रहे म्हणजे बळ मिळवण्याच्या दृष्टीने सुद्धा त्यांचे सतत प्रयत्न चालू होते, त्याच्यात ते युक्त होते. आता मगाशी दंडाच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की वेळ आली तर मुलाला सुद्धा दंड करायचे, तेव्हा त्याचा जर दोष असेल तेव्हा. पण अहितम चापि पुरुषम म्हणजे एखादा माणूस आपल्याला हितकर. अहितम म्हणजे ह्याचा इथे संकुचित अर्थाने अर्थ घ्यायला पाहिजे. अहितम म्हणजे अजिबात हितकर नाही असं नाही. आपल्याला जो हितकर नसेल,
आपले काहीतरी स्वार्थाला तो अडथळा येत असेल, असा जरी एखादा माणूस असला आणि तो अदूषक असला, म्हणजे त्याच्यात दोष नसला, तर ते त्याला कधीही इजा सुद्धा पोहोचू द्यायचे नाहीत. विहिंस लिटरली अगदी शब्दशः अर्थ घेतला तर मारणे, पण इथे आपल्याला इजा करणे, म्हणजे इजा सुद्धा करायचे नाही जर त्याचा दोष नसला तर. इतके ते न्यायाच्या बाबतीत काटेकोर होते. वीराश्च नियतोत्साह राजशास्त्रम अनुष्ठिताः शुचीनां रक्षितारश्च नित्यम विषयवासिनाम. वीर तर होतेच, हे सगळं आता तुमच्या लक्षात येईल की नित्यम हे अव्यय आहे नेहमी, आणि बाकीचे सगळे प्रथमेची बहुवचनं आहेत, पुल्लिंगी. हे अमात्यांचं वर्णन आहे. आणि कसे होते ते? आणि वीर होते, शूर होते. नियतोत्साह, कधीही मरगळ नसायची, कायम उत्साहात होते. राजशास्त्रम अनुष्ठिताः. आता राजशास्त्र उघडच आहे. राज्यशास्त्र म्हणजेच कौटिल्याचं अर्थशास्त्र ज्या अर्थाने आहे की राज्य व्यवहाराला, राज्य चालवायला जेवढ्या गोष्टी लागतात त्या सगळ्याच्या बाबतीत. आता अनुष्ठित, त्याचं ते पालन करायचे. काल पण आपल्याला पूर्वीच्या याच्यात पण आपल्याला अनुष्ठान हा शब्द आला होता. स्था या धातूचा अर्थ अनु हा उपसर्ग लागला की बदलतो. त्यामुळे अनुष्ठिता, राजशास्त्रम अनुष्ठिता म्हणजे त्यांनी कायम राजशास्त्राचं पालन केलेलं होतं, पालन करत होते. आणखीन कसे होते? शुचीनाम रक्षितारः. शुचीनाम नराणाम घ्यायला पाहिजे इथे. जे पवित्र लोक आहेत, पवित्र म्हणजे निर्दोष आहेत, जे काहीही वाईट करत नाही, त्या सगळ्यांचं ते रक्षण करायचे. आणि ते लोक कुठले? विषयवासिना. विषय म्हणजे इथे देश, राज्य, म्हणजे त्यांच्या राज्यात राहणाऱ्या सगळ्या पावन लोकांचं ते नित्य कायम रक्षण करायचे. ब्रह्मक्षत्रम अहिंसन्तः ते कोशम समपूरयन् सुतीक्ष्णदंडाः संप्रेक्ष्य पुरुषस्य बलाबलम. आता ते कसे होते? सुतीक्ष्ण दंडाः. दंड म्हणजे आपण पाहिलं की कुठल्याही कार्याची अंमलबजावणी करणारे, कुठल्याही गोष्टीची कार्यवाही करणारे, आणि त्यासाठी त्या दंड म्हणजे मग त्याच्यात शिक्षा पण आली, पारितोषिक पण आलं. आणि त्या बाबतीत ते कसे होते? सुतीक्ष्ण. तीक्ष्ण म्हणजे अगदी काटेकोर, तिखट ज्याच्यावरून आपण म्हणतो, म्हणजे तीक्ष्ण म्हणजे बारकाईने करणारे, विचार करणारे. आणि सुतीक्ष्ण म्हणजे अतिशय बारकाईने ते दंडाचं अवलंबन करत. पण तरी सुद्धा ते कसे होते? पुरुषस्य बलाबलम संप्रेक्ष्य. अगदी काटेकोरपणे करायचे, पण समोरचा जो माणूस आहे त्याचं बलस्थान काय आहे, त्याचा दोष काय आहे, म्हणजे न्याय देताना पूर्ण विचार करून ते न्याय द्यायचे, दंडाचा वापर करायचे. आणि त्याच्या आधी त्यांनी म्हटले कोशम समपूरयन. वरती कोश संग्रहणे आलेलं होतं, म्हणजे राजाचा खजिना कसा वाढेल हे करायचे. तर तो कोश ते समपूरयन, सम अधिक प्रू म्हणजे पूर्ण करणे, भरणे. संपूर्ण शब्द त्याच्यावरनच आहे. सम अधिक प्रू याचं हे भूतकाळाचं तृतीय पुरुषाचं बहुवचन आहे. राजाचा कोश ते कसे भरायचे? दंडेली करून, बळजबरी करून, हिसकावून घेऊन नाही, जे काय नियमाने ठरलेलं असेल त्याप्रमाणे. आणि कसं? ब्रह्मम क्षत्रम अहिंसन्तः. ब्रह्मक्षत्रम अहिंसन्तः. ब्रह्म म्हणजे ब्राह्मण, क्षत्र म्हणजे क्षत्रिय. त्या दोघांनाही कुठल्याही प्रकारे इजा पोचणार नाही अशा तऱ्हेने ते त्यांच्याकडनं वसूल करायचे, जे काय असेल ते. त्यांचा जो काय सारा असेल तो वसूल करायचे. आता इथे तुम्ही म्हणाल त्यांनी फक्त ब्रह्म आणि क्षत्र एवढंच म्हटलंय, मग इतरांचं काय? तर इतरांच्याकडनंही, वैश्यांकडनंही ते घेणार, ते उघड आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे कोशाची वृद्धी करताना ते लोकांवर अन्याय करत नव्हते, बळजबरी करत नव्हते. जे रास्त होतं तेच घ्यायचे. एखाद्याला नाही जमलं
तर ते पुरुषस्य बलाबलम ते बघून त्याला दंड वगैरे करायचे. शुचीनां एकबुद्धीनां सर्वेषां संप्रजानतां नासीत् पुरे वा राष्ट्रे वा मृषावादी नरक्वचित. आता पहिलं काय आहे, मुख्य वाक्य काय होईल? न क्वचिन्नरः मृषावादी आसीत. पुन्हा रामायणातलं पालुपदच म्हणायला पाहिजे हे. त्या पुरात म्हणजे त्या नगरीत किंवा त्या राष्ट्रात कोणीही माणूस न कश्चित नरः खोटं बोलणारा नव्हता. सगळे सत्य बोलायचे. केव्हा? शुचीनाम एकबुद्धीनाम, हे आता षष्ठीचं बहुवचन आहे, आणि संप्रजानताम ह्या अमात्यांचं विशेषण आहे. षष्ठी ही अमात्यांसाठी आहे. जेव्हा असे पवित्र लोक एकबुद्धीने म्हणजे आपापसात एकत्र येऊन ठरवून एकमताने निर्णय घेऊन आणि सर्वेषां संप्रजानताम एकमेकांशी ओळख करून घेऊन एकमेकांच्या मतांचा आदर करून जेव्हा तिथे शासन करत होते, सर्वांना जाणून घेत होते, तेव्हा त्या राज्यात एकही खोटं बोलणारा माणूस कधीही नव्हता. कश्चिन्न दुष्टः तत्रासीत परदार रतिर्नरः प्रशांतं सर्वमेवासीत राष्ट्रम पुरवरम च तत्. आणखीन कसं होतं ते? त्या तत्र म्हणजे अर्थातच त्या नगरीत, त्या राज्यात न कश्चित दुष्टः आसीत, कोणीही माणूस, कश्चित हे इथे माणसासाठी आलेलं सर्वनाम आहे. न कश्चित नरः दुष्टः आसीत, कोणीही दुष्ट नव्हतं. उगाचच मनात आलं म्हणून लोकांना त्रास देत आहेत असं कधीही नव्हतं. आणखीन एक महत्वाचं, न परदाररतीर नरः, दुसऱ्याच्या बायकोच्या मध्ये रस घेणारे, वाईट अर्थाने रस घेणारे असा एकही माणूस तिथे नव्हता. कारण असं करणं यांनी खूप अनर्थ होऊ शकतात. त्यामुळे ही इथे जी गोष्ट आलेली आहे ही आपल्याला संपूर्णपणे पुढेही सगळ्या संतांच्या वाङ्मयात परस्त्रीचा लोभ धरू नये हे आपल्याला सतत सांगितलेलं आढळतं. त्यांनी अनर्थ होतात. पुढे काय आहे? सर्वम एव प्रशांतम पुरवरम च ते तत्. ते सगळं वरम पुरम म्हणजे अतिशय श्रेष्ठ अशी ती नगरी आणि तसंच ते राष्ट्र संपूर्णपणे सर्वम कसं होतं? प्रशांतम. नुसतं शांत भरूनही कवीला आनंद होत नाहीये. ते म्हणतात प्रशांतम, अतिशय शांत, आणि शांती ही सुखात नाही येते, ते सुखात होते, समाधानी होते, आणि त्यामुळे ते सगळं राष्ट्र शांत होतं. सुवाससः सुवेशाश्च ते च सर्वे सुशीलिनः हितार्थंच नरेंद्रस्य जाग्रतो नयचक्षुषा. पुन्हा हे सगळं वर्णन अमात्यांचे. ते कसे होते? सुवाससः, सु म्हणजे उत्तम, वासस म्हणजे कपडे. त्यांचे कपडे उत्तम असायचे, चांगले असायचे, स्वच्छ असायचे. आणि कसे होते? सुवेशाश्च, त्यांचा वेश चांगला होता. आता एकदा कपडे म्हणल्यावर वेशमध्ये आपल्याला म्हणजे आभूषणं किंवा नंतर आपण जे आंघोळ केल्यावर ते चंदन लावणं असेल, अशा प्रकारचा जो थोडासा देहाला सजवणं ते घ्यायला पाहिजे. त्यामुळे उत्तम कपडे असायचे, उत्तम पद्धतीने राहायचे. आणि कसे होते ते? सुशीलिनः, सगळ्यांचं शील म्हणजे वर्तणूक उत्तम होती. कोणीही वेडवाकडं काहीही करत नव्हतं. आणि हितार्थम नरेंद्रस्य हितार्थम नयचक्षुषा जाग्रतः आसन. राजाच्या हितासाठी अगदी जागरूकपणे जाग्रतः आणि नयचक्षुषः, नयचक्षुष म्हणजे नया एव चक्षुष यस्य सहा, म्हणजे आपण ज्याला म्हणतो डोळ्यात तेल घालून तसे बघायचे,
तसेच जागरूकपणे ते नरेंद्राचं म्हणजे राजाचं हित सांभाळायचे. पण तो डोळा कुठला होता? न्यायाचा डोळा होता. त्यामुळे राजाचं हित साधताना कोणावरही अन्याय होणार नाही याचीही ते काळजी घ्यायचे. गुरोः गुणगृहीताश्च प्रख्याताश्च पराक्रमैः विदेशेष्वपि विज्ञाताः सर्वतो बुद्धिनिश्चयात्. कसे होते ते आणखीन? गुरोः गुणगृहीताः. गुरु म्हणजे एक म्हणजे अध्यापक, आचार्य किंवा त्याला आपण कसं म्हणतो उपदेशक, हा तर अर्थ आहेच. गुरु म्हणजे आपले आई वडील, वडील मुख्यतः हाही अर्थ आहे. त्याचप्रमाणे गुरु म्हणजे सगळे वडीलधारी मंडळी, हाही अर्थ आहे. त्यामुळे सगळे आपले गुरु, आपले वडीलधारी, आपले नातेवाईक आणि इतर राज्यातली वडीलधारी मंडळी त्यांचे गुण ते बघत असत. गुणगृहीताश्च म्हणजे मोठ्या माणसांचे गुण लक्षात घेऊन ते त्यांचा आदर करायचे. आणखीन ते कसे होते? पराक्रमैः प्रख्याता. उत्तम पराक्रमी म्हणून त्यांची ख्याती होती. प्रख्याता, ख्या या धातूचा अर्थ आहे सांगणे. ख्यात म्हणजे नुसतं सांगणे असाही अर्थ होतो. आणि कुठलंही क्रियापद चांगल्याही अर्थाने येतं आणि वाईटही अर्थाने वापरलं जातं. जसं नुसत्या अर्थाने येतं तसं. त्यामुळे प्रख्याता म्हणजे ज्यांच्याबद्दल सतत प्रामुख्याने चांगलं सांगितलं जाते असेही ते होते. आणि कशाच्या बाबतीत? पराक्रमही, की हे लोक खूप पराक्रमी आहेत असं ज्यांच्याबद्दल परत परत सांगितलं जातं असे ते मंत्री होते. आणि पुढचं खूप महत्वाचं आहे, विदेशेषु अपि विज्ञाताः. स्वतःच्या राज्यात तर ते माहितीचे होतेच, प्रसिद्ध होतेच, पण इतरांच्या राज्यात सुद्धा ते त्यांच्याबद्दल लोकांना माहिती होती. कशामुळे? सर्वतो बुद्धिनिश्चयात. त्यांनी बुद्धीने ते उत्तम विचार करून निर्णय घ्यायचे, निश्चय करायचे आणि त्यामुळे त्यांची देश विदेशी दोन्हीमध्ये प्रसिद्धी होती, आदर केला जायचा. ईदृशैः तैः अमात्यैस्तु राजा दशरथो नघः उपपन्नो गुणोपेतैः अन्वशासत वसुंधराम. अनघ याचा मूळ अर्थ आहे ज्याच्यात अजिबात पाप नाही असा. अनेक वेळा हे आपल्याला महाकाव्यांमध्ये, दोन्ही महाकाव्यांमध्ये अनघ हे विशेषण आलेलं दिसतं. म्हणजे एक अर्थ म्हणजे त्यांच्या मनात कुठलंही पाप नाही, पण बऱ्याच वेळा मग अनघ म्हणजे सुंदर या अर्थाने ते विशेषण वापरलं जातं. तर दशरथ राजा हे असे सुंदरही होते, अनघ म्हणजे निष्पापही होते आणि अशा अमात्यांच्या सह असल्यामुळे, ईदृशैः तैः अमात्यैः, त्यांच्या सहाय्यांमुळे, त्यांच्यामुळे असल्यामुळे, त्यांच्या असे अमात्य त्यांच्याजवळ असल्यामुळे. आणि आणखीन कुठलं विशेषण आहे अमात्यांना जे महत्वाचं आहे? गुणोपेतैः, ज्यांच्याजवळ अतिशय गुण आहेत, अगदी जे गुणी अमात्य आहेत असे ज्याच्याकडे आहे त्या दशरथ महाराजांनी वसुंधरेवर ते त्यावेळी राज्य करत होते. वसुंधराम अन्वशासत, अनुशास, त्याचं अनुशासन आपण म्हणतो राज्य करणे. तर दशरथ महाराज अशा अमात्यांच्या साह्याने अयोध्येवर राज्य करत होते. अवेक्षमाणः चारेण प्रजा धर्मेण रंजयन नाध्यगच्छत विशिष्टं वा तुल्यं वा शत्रुमात्मनः. आता रंजयन, अवेक्षमाणः ही प्रथमेची एकवचनं आहेत, अर्थातच राजाची विशेषण आहे. त्यावेळी आपल्याला राजा हे दशरथ राजा हे वरच्या श्लोकातनं इथे अध्यारूत धरावं लागतं. अशा रीतीने दशरथ राजा चारेण अवेक्षमाणः, आपल्या हेरांच्या सहाय्याने सगळीकडे लक्ष ठेवत
किंवा लक्ष ठेवून धर्मेण प्रजाहा रंजयन, धर्माने प्रजेचे पालन करून, इथे रंजयन म्हणजे खरं करमणूक करून म्हणजे पालन करून, प्रजेला सुखात ठेवून राज्य करत होते. आणि तसं करताना काय झालं, न अध्यगच्छत, अधिगम म्हणजे भेटणं, पण इथे भेटणं म्हणजे ते स्वतः कोणाला भेटले नाहीत, विशिष्टम वा तुल्यम वा शत्रुमात्मनः, म्हणजे ते एखाद्या शत्रूला भेटले नाहीत असं म्हणण्यापेक्षा कोणीही त्यांना शत्रू नव्हता. त्यांनी असं हे त्यांचं वागणं असल्यामुळे किंवा ते वागणं अशा पद्धतीने काम करत असताना विशिष्टम म्हणजे कोणीतरी विशेष, त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ, किंवा तुल्यम त्यांच्या तुल्यबळ, त्यांच्या समबल असा कधीही शत्रू त्यांच्या बघण्यात आला नाही, त्यांना भेटला नाही. म्हणजे अजात शत्रू होते ते. तैहि मंत्रिभिः मंत्रहितैः निविष्टैः वृतोनुरक्तैः कुशलैः समर्थैः स पार्थिवो दीप्तिमवापयुक्तः तेजोमयैर्गोभिरिव उदितोर्कः. वृत्त बदललं इथे, त्यामुळे हा सर्गातला शेवटचा श्लोक आहे, हे तुमच्याही लक्षात आलं असेल. आता स पार्थिवः दीप्तिम अवाप हे मुख्य वाक्य झालं. सहा पार्थिवः, तो राजा म्हणजे त्या राजाला म्हणजे दशरथ महाराजांना दीप्तिम अवाप, अतिशय तेज प्राप्त झालं. कसं, अर्काः उदितः अर्काः तेजोमयैः गोभिः इव, ज्याप्रमाणे उगवलेल्या सूर्याला, सूर्याचा उगव झाल्यावर, सूर्याचा उदय झाल्यावर, सूर्य उगवल्यावर त्याच्या अतिशय तेजस्वी, गो म्हणजे इथे किरण, त्याच्या अतिशय तेजस्वी किरणांमुळे तो तळपायला लागतो. तसे दशरथ महाराज अशा सगळ्या त्या मंत्र्यांमुळे ते कसे होते, मंत्रहितैः, मंत्र म्हणजे सल्ला देणं, सल्ला देण्याच्या बाबतीत अतिशय हितकर सल्ला देत होते. निविष्टैः, स्थिर होते, समतोल होते. वृतः, त्यांनी तो वेढलेला होता, दशरथ राजा त्यांनी वेढलेले होते अशा मंत्र्यांनी. आणि शिवाय महत्वाचं म्हणजे अनुरक्तैः, ते मंत्री त्यांच्यावर प्रेम करत होते, त्यांची निष्ठा होती त्यांच्यावर. कुशलैः, कुशल तर ते होतेच, उत्तम राजकारणात त्यांचं गती होती त्यांना. आणि समर्थही, बलवान होते. अशा सगळ्या मंत्र्यांमुळे ते सूर्य जसा किरणांमुळे तळपायला लागतो तसे ते तळपत होते. इथे आपला 7वा सर्ग संपला. पुढे जाऊया. तस्य तु एवं प्रभावस्य धर्मज्ञस्य महात्मनः सुतार्थं तप्यमानस्य नासीद वंशकरसुतः. सगळं चांगलं होतं, पण नेहमीचं दुःख, त्याला काहीही संतती नव्हती. ते आता सांगतायत. तस्य तु एवं प्रभावस्य, इतका प्रभाव असलेले ते महाराज, धर्मज्ञ, धर्म जाणणारे, महात्मा, उत्तम माणूस, तरीही ते सुतार्थम तप्यमानस्य, मुलगा हवा, सुतार्थम म्हणजे सुत म्हणजे मुलगा, मुलासाठी, सूत म्हणजे सारथी, सुतरस्व म्हणजे मुलगा, त्यामुळे हा उच्चारतानाही काळजी घ्यायला पाहिजे. अशी मुलासाठी तप्यमानस्य, अतिशय तीव्र इच्छा होती त्यांना, तडपत होते ते मुलासाठी, तरी सुद्धा वंशकरः सुतः नासीत, त्यांना आपल्या वंशाची संतती चालू ठेवेल, वंशाचं सातत्य चालू ठेवेल असा मुलगा नव्हता. मराठीत आपण त्यांना नव्हता असं म्हणतो. संस्कृतमध्ये तस्य येतं, षष्ठी येते, तस्य सुतः आसीत, त्याला एक मुलगा होता. त्यामुळे इथे तस्य तेवं प्रभावस्य वगैरे ही सगळी षष्ठीची एकवचनं आलेली आहे दशरथ राजांसाठी. चिंतयानस्य तस्यैवं बुद्धिरासीत महात्मनः
सुतार्थम वाजिमेधेन किमर्थम न यजाम्यहम. तस्य चिंतयानस्य एवं बुद्धी आसीत. तस्य महात्मनः. आता तस्य महात्मना आणि चिंतयानस्य ही षष्टीची एकवचन आहेत. हे सतषष्ठी आहे. याचा अर्थ असा की चालू आहे क्रिया. म्हणजे तो महात्मा म्हणजे दशरथ राजा ते असा विचार करत असताना चिंतयानस्य, चिंतयमानस्य हे खरं रूप होतं, पण त्याचंच पर्यायी रूप चिंतयान असंही होतं. त्यामुळे दशरथ राजा असा विचार करत असताना एकदम एवं बुद्धी आसीत, त्यांच्या मनात असा एक विचार आला. आणि बुद्धी इथे असं म्हटलंय की विचारपूर्वक त्यांना वाटलं, अशा अर्थाने बुद्धी आसीत. काय होती ती बुद्धी? किमर्थम न यजामी अहम. किमर्थम, मी यज्ञ का बरं करू नये? किम न यजामी, यज्ञ का बरं करू नये? कशासाठी? सुतार्थम, पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून मी यज्ञ का बरं करू नये? आणि कुठला यज्ञ? वाजिमेधेन. वाजी म्हणजे अश्वाला पर्यायी शब्द, घोड्याला पर्यायी शब्द वाजी. वाजिमेध म्हणजे अश्वमेध. म्हणजे अश्वमेध करायचा, पण त्याचा संकल्प सोडताना मी हा सुतार्थम करतोय असं म्हणून अश्वमेध करायचा. संकल्पाला खूप महत्व असतं. तसा त्यांच्या मनात विचार आला की मी मुलगा मिळवण्यासाठी अश्वमेधाचं का बरं नको यजन करायला. स निश्चितां मतिं कृत्वा यष्टव्यमिति बुद्धिमान मंत्रिभिः सह धर्मात्मा सर्वैरेव कृतात्मभिः. मग सधर्मात्मा, त्या धर्मात्म्याने, कारण ते सगळ्या गोष्टी राजधर्माप्रमाणे, इथे धर्म म्हणजे राजधर्म घ्यायला पाहिजे, धर्माप्रमाणे करत होते. त्यामुळे कुठलंही राज्याच्या विषयी पाऊल उचलताना ते आधी मंत्र्यांशी बोलायचे. त्यामुळे त्या धर्मात्म्यांनी आपल्या सगळ्या मंत्र्यांशी, आणि ते मंत्री सुद्धा कसे? कृतात्मा. कृतात्मा म्हणजे ज्यांनी आयुष्यात काहीतरी केलेलं आहे आणि सिद्धी मिळवलेली आहे, यश मिळवलेले, अशा मंत्र्यांबरोबर त्यांनी मतिम कृत्वा, त्यांच्याबरोबर त्यांनी मती म्हणजे मंत्रणा केली, त्यांच्याबरोबर चर्चा केली. विद्यार्थ्याचं विशेषण आहे, त्याचं नपुंसकलिंगी एकवचन आहे. इथे त्याचा वापर करावं, यजन करावं असा होतो. ते विशेषणच क्रियापदासारखं वापरलेलं आहे. त्यामुळे त्यांनी निश्चित मती केली, म्हणजे आपला निश्चय केला. काय निश्चय केला? करावा आपण यज्ञ. आणि हा कसा केला? सगळ्या मंत्र्यांच्या सह बोलून केला. तो ब्रवीत इदम राजा सुमंत्रम मंत्रिसत्तमं शीघ्रमानय मे सर्वान गुरूंस्तान सपुरोहिताम. असा निश्चय झाल्यावर मग दशरथ राजांनी काय केलं? त्यांनी मंत्रिसत्तमम, मंत्र्यांमधला जो सगळ्यात उत्तम अशा सुमंत्रांना ते म्हणाले. काय म्हणाले? शीघ्रमानय मे सर्वान गुरून. शीघ्र म्हणजे आपल्याला माहिती आहे, पटकन, लवकर, लवकरात लवकर माझ्या सगळ्या गुरूंना. आता गुरु म्हणजे इथे परत मगाशी आपण पाहिलं तसं सगळ्या वडीलधाऱ्यांना, माझ्या पितर नव्हतेच तेव्हा, सगळ्या वडीलधाऱ्यांना पटकन इथे घेऊन ये. आणि कसं? सपुरोहितान. त्यांना आपण मागे पाहिलं 2 पुरोहित होते त्यांच्याकडे, 2 ऋषी होते, एक वसिष्ठ आणि दुसरे वामदेव. त्यांच्यासह सगळ्या वडीलधाऱ्यांना घेऊन ये. सुमंत्र इथे ज्याला आपण मराठीत सुमंत म्हणतो, त्यांचं संस्कृतमध्ये मूळ रामायणात सुमंत्र असं नाव आहे. एतत् श्रुत्वा रहस्सूतो राजानम इदम अब्रवीत ऋत्विग्भिर उपदिष्टोयम पुरावृत्तो मया श्रुतः. आता सुमंतांनी हे सगळं ऐकून घेतलं. मराठीत आपण सुमंत म्हणूया. सुमंतांनी हे सगळं ऐकून घेतलं, त्यांना बोलवायचे हे सगळं, त्यांचा राजाचा विचार ऐकून घेतला. पण रहा म्हणजे एकांतात, ते राजाबरोबर एकटे असताना
एतत् श्रुत्वा म्हणजे राजांनी जे म्हटलं ते सगळं ऐकून सूत, आता बघा इथे सूत आहे म्हणजे सारथी, सुमंत हे त्यांचे सारथी होते. आणि सारथी ही जात म्हणजे कमी प्रतीची जात आहे असं नाही. वेदांमध्ये आपल्याला राजाचे सूत हे राजाचे पुरोहितच सारथ्य करायचे असं दिसतं. त्यामुळे सूत हे ब्राह्मणच असतात. आत्ता आपण बघतो महाभारतात सगळे जे ऋषी सांगतायत त्यांना सूत उवाच असं म्हणून सुरुवात होते. पुराणांमध्ये सुद्धा सूत उवाच, ज्याच्यावरनं पुढे डबल संधी होऊन सूतोवाच म्हणजे सुरुवात असा शब्द आला. त्यामुळे सूत हे कुठल्याही पद्धतीने कमी दर्जा दाखवणारा शब्द नाही. ते ब्राह्मण असू शकतात आणि सारथी असतात राजाचे. आणि अगदी 14व्या शतकात सुद्धा कृष्णदेवरायांच्या राज्यात सायणाचार्य जे ब्राह्मण होते ते त्यांचं सारथ्यही करत होते. हे महत्वाचं लक्षात घ्यायला हवं. कर्णाला केवळ सूतपुत्र म्हटलं, त्याच्यात सूताचा अपमान नाहीये, त्याच्या धार्ष्ट्याचा काय म्हणायचं निषेध करायचा हेतू होता आणि म्हणून तिथे सूतपुत्र म्हटलेले हे लक्षात घ्यायला पाहिजे. सूत या पदाचा किंवा सूत या व्यवसायाचा तिथे अजिबात अपमान नाहीये. तर त्यावेळी ते सूत म्हणजे सुमंत्र राजाला म्हणाले, राजानाम इदम अब्रवीत, हे म्हणाले, असं म्हणाले. काय म्हणाले ते? मया ऋत्विग्भिः पुरावृत्त उपदिष्टः अयम मया श्रुतः, म्हणजे पूर्वी जे काय घडलं, पुरावृत्त, पूर्वी जे काय घडलं ते ऋत्विग्भिः, खरं ऋत्विक म्हणजे ऋषी खरे, पण जे यज्ञातल्या गोष्टींचं पालन करतात, राजाचा यज्ञ सफल करतात, ते ऋषी म्हणजे ऋत्विज. त्यांनी पूर्वी मला जो सांगितला आहे आणि मी असं असं ऐकलेलं आहे असं सुमंत राजाला म्हणतात. काय म्हणतात? ऋत्विजांनी काय सांगितलंय? सनत कुमारो भगवान पूर्वं कथितवान कथाम ऋषीणाम सन्निधौ राजंस तव पुत्रागमं प्रती. ऋषी का म्हणायचं? ऋषीही दर्शनात, ऋषींना अतींद्रिय गोष्टी दिसतात, त्यांना भविष्यही दिसू शकतं, त्यांना मंत्रही दिसायचे त्यांच्यात. म्हणजे यात एक प्रकारे आपण पाहिलं तसं की त्यांचा विनय आहे की अरे याच्यात माझं कर्तृत्व नाही. तो चित्रकार जसं म्हणतो की ते कॅनव्हासवर होतच, मी फक्त ते रेखन केलं, त्याचं आरेखन केलं. तसंच ऋषी म्हणतात की ते होतच, मला ते दिसलं चुकतं आणि मी ते रचलं. तसं इथे आहे. ते ऋषीणाम सन्निधौ राजंस, अशा ऋषींच्या सान्निध्यात हे राजा तव पुत्रागमम प्रती, म्हणजे प्रती म्हणजे कडे, पण इथे प्रती हे वाच्यार्थाने घ्यायचं नाही, लक्षार्थाने घ्यायचं. तुला पुत्र होण्याच्या बाबतीत, तुझा पुत्र येण्याच्या बाबतीत, म्हणजे तुम्हाला कसा पुत्र होईल किंवा काय होईल ह्याच्या बाबतीत मी ऐकलेलं आहे. आणि कसं ऐकलेलं आहे? भगवान सनत कुमार, भगवान सनत कुमारांनी पूर्वी ह्याबाबतची एक कथाम कथितवान, त्यांनी एक कथा सांगितलेली आहे, ती मी ऋषींच्या सान्निध्यात ऐकलेली आहे असं ते राजाला सांगतात. आता ती काय कथा आहे ते राजाला सांगतायत. काश्यपस्य तु पुत्रोस्ति विभांडक इति श्रुतः ऋष्यशृंग इति ख्यातः तस्य पुत्रो भविष्यति. आता हे सनत कुमार सांगतायत, हे लक्षात घ्या. आणि सनत कुमार भविष्यात काय सांगणार आहेत, भविष्यात काय होणार आहे असं सांगतायत. आणि हे सगळं ऋषींच्या सान्निध्यात सुमंत्रांनी ऐकलेले, हे लक्षात घ्या. काय सांगतायत ते सनत कुमार? काश्यपाला एक पुत्र आहे, म्हणजे होणार आहे असं धरा किंवा आहे. त्याचं नाव काय आहे? विभांडक इति श्रुतः, विभांडक आहे असं ऐकलेलं आहे, किंवा तो विभांडक असा प्रसिद्ध आहे. तस्य ऋष्यशृंग इति पुत्रः भविष्यति, त्याला पुढे ऋष्यशृंग या नावाचा
मुलगा होणार आहे. इति ख्यातः म्हणजे इथे म्हटला जाणारा, इथे ख्यात म्हणजे प्रसिद्ध नाही, इथे ऋष्यशृंग या नावाने ओळखला जाणारा मुलगा होणार आहे. स वने नित्य समृद्धो मुनिः वनचरः सदा नान्यं जानाति विप्रेंद्रो नित्यं पितृनुवर्तनात्. सहा मुनिः सदा वनचरः वने नित्य समृद्धा. कसा आहे तो मुनी? तो वनचर आहे, तो फक्त वनातच हिंडलेला आहे, तो पुढे त्याचा इतर लोकांशी संबंधच येणार नाहीये, भविष्य काळात घ्यायला हवं, फक्त वनात राहणार आहे तो. कायम तिथेच नित्य समृद्धा, कायम तो तिथेच वाढलेला आहे. त्यामुळे तो विप्रेंद्र, उत्तम विप्र, विप्र म्हणजे विद्वान ब्राह्मण, आपण पाहिलं हे, तो उत्तम विद्वान ब्राह्मण पितृनुवर्तनात अन्यम न जानाती. म्हणजे आपल्या पित्याचं, आता साहजिकच आहे, त्या वनात फक्त विभांडक आणि ऋष्यशृंग एवढे दोघच राहत आहेत, बाकी कोणाचाही तिथे वास नाही. त्यामुळे आपल्या वडिलांचं अनुवर्तन, आता पितृनुवर्तन याच्यात दोन अर्थ होतात. जसं आपले वडील वागतील तसंच वागणं, हा एक अर्थ, आणि पितृनुवर्तन म्हणजे वडील जे सांगतील त्याच्याप्रमाणे वागणं, हा दुसरा अर्थ. त्यामुळे पितृनुवर्तनात अन्यम न जानाती, आपल्या वडिलांच्या बरोबर राहणं, अनुवर्तन म्हणजे राहणं हाही अर्थ येतो, आपल्या वडिलांच्या बरोबर राहणं, आपले वडील जसं करतील तसं करणं, आणि आपले वडील जे सांगतील ते करणं, ह्याच्या खेरीज दुसरं काहीही न अन्यम त्या विप्रेंद्राला माहीतही नाही. पुढे द्वैविध्यम ब्रह्मचर्यस्य भविष्यति महात्मनः लोकेषु प्रथितं राजन विप्रैश्च कथितं सदा. आता याच्यात थोडासा बघूया आपण याच्यात काय प्रश्न आहे तो. ते काय सांगतायत, सुमंत काय सांगतायत, ते जे ऋष्यशृंग आहेत त्यांचं ब्रह्मचर्य आहे ते त्याच्या बाबतीत ब्रह्मचर्यस्य द्वैविध्यम भविष्यति, त्या महान पुरुषाच्या ब्रह्मचर्याच्या बाबतीत दोन गोष्टी घडतील, दोन प्रकारच्या. द्वि म्हणजे दोन, विध म्हणजे प्रकार, द्विविध म्हणजे दोन प्रकारचं, द्विविध त्याच्यापासनं तद्धितं नाम झालं द्वैविध्य म्हणजे दोन प्रकार. त्याच्या बाबतीत दोन प्रकार घडतील. काय होईल? लोकेषु प्रथितं राजन विप्रैश्च कथितं सदा, त्यांचं ब्रह्मचर्य सगळ्या जगात प्रसिद्ध होईल, आणि विप्र म्हणजे विद्वान ब्राह्मण त्याच्याबद्दल सतत सांगत राहतील, म्हणजे त्याची स्तुती करतील. आता लोकेषु म्हणजे जगात म्हटल्यावर परत विप्र कशाला म्हणायला हवं? जगामध्ये ब्राह्मणांचा समावेश आलाच, तर असं वाटतं की लोकेषु प्रथितं भविष्यति म्हणजे लोकांमध्ये तर ते प्रसिद्ध होईलच, लोकांमध्ये त्याची चर्चा होईलच, म्हणजे लोकप्रियतेही होईल त्यांचं ब्रह्मचर्य, आणि विप्रांमध्ये म्हणजे विद्वानांमध्ये म्हणजे शास्त्राच्या दृष्टीने सुद्धा ते उत्तम म्हणून त्याची ख्याती होईल. आता इथे ब्रह्मचर्य याचा अर्थ काय घ्यायचा? अगदी शब्दशः जर घेतलं तर ब्रह्मचर्य म्हणजे जेव्हा तुम्ही विद्यार्थी असता तेव्हा तुम्ही कुठल्याही प्रकारे स्त्रीशी संबंध न ठेवणं, हाही जसा अर्थ आहे, तसंच ब्रह्मचर्य म्हणजे मुख्यतः ज्ञानाची प्राप्ती करून घेणं. ब्रह्मचर्याश्रम हा ज्ञानासाठी आहे, आणि ज्ञानात कुठलंही विघ्न नको, त्यामुळे तुमचं पूर्ण लक्ष अभ्यासाकडे हवं, स्त्रियांबद्दलचा विचार बाजूला, किंवा कुठल्याही कामाचा, काम म्हणजे अशा प्रकारच्या इच्छांचा विचार बाजूला हवा. त्यामुळे इथे ब्रह्मचर्यस्य इथे ज्ञान किंवा त्यांचं साधारण वर्तन असा अर्थ घ्यायला हवा, की त्याचं पुढे त्यांच्या ज्ञानाचं कौतुकच होईल. आता एक गोल्डमन नावाचे अमेरिकन विद्वान आहेत, त्यांनी याचा अनुवाद कसा केलाय बघा.
that great man's chastity will be destroyed and that event will become famous among the people and will long be talked about by the Brahmanas. आता ते डिस्ट्रॉईड, त्याचं ब्रह्मचर्य डिस्ट्रॉय होईल असं म्हणतायत. आता तुम्ही मला सांगा, ह्याच्यात कुठल्या शब्दाचा अर्थ नाश होईल असं करता येईल की त्याचं ब्रह्मचर्य नष्ट होईल? का असं हे आपल्या ग्रंथांचा, जे आपले श्रद्धा ग्रंथ आहेत, ज्यांच्यावर आपली नितांत श्रद्धा आहे, त्यांच्या बाबतीत आता हा साधासुधा ब्राह्मण नाहीये. हे ऋष्यशृंग यांना पुढे दशरथ राजा आपली मुलगी देणार आहेत आणि त्यांच्या यज्ञाचं आर्तविज्य म्हणजे त्यांच्या यज्ञात हे पुरोहित म्हणून येणार आहेत. अशा माणसाबद्दल, अशा ऋषींबद्दल हे कुठून त्यांना असं कळलं की त्याचं ब्रह्मचर्य नष्ट होणार आहे? हे असा हा अविचारी काही काही वेळेला अर्थ केला जातो आपल्या. त्यामुळे आपणच आपल्या ग्रंथांचा नीट अर्थ करून त्याचं रक्षण करायला पाहिजे आणि यासाठी संस्कृत शिकायला पाहिजे, हे मला इथे सांगायचंय. तस्यैवं वर्तमानस्य कालः समभिवर्तत अग्निं शुश्रूषमाणस्य पितरंच यशस्विनम. तर असा जो तस्य एवं वर्तमानस्य म्हणजे ही पुन्हा सच्छष्टी झाली. तस्य म्हणजे ऋष्यशृंगस्य. तर अशा प्रकारे ते ऋषीपुत्र ऋष्यशृंग वागत असताना कालहा समभिवर्तत, बराच काळ निघून गेला आणि ते वागत होते. मग काय करत होते? अग्निम शुश्रूषमाणस्य, अग्नीची सेवा करत होते, अग्नींचं जतन करत होते, अग्नींची पूजा उपासना करत होते. आणि काय करत होते? यशस्विनम पितरंच शुश्रूषमाणस्य, ज्या प्रकारे अग्नीची करत होते सेवा, त्याच प्रकारे आपल्या पित्याचीही निष्ठेने सेवा करत होते. अशी ते सेवा करत असताना बराच काळ निघून गेला. एतस्मिन्नेव काले तु रोमपादः प्रतापवान अंगेषु प्रथितो राजा भविष्यती महाबलः. आता लक्षात घ्यायला पाहिजे हा, सनत कुमार भविष्य सांगतायत, भविष्यात घडणारी गोष्ट सांगतायत, म्हणून भविष्यती शब्द येतोय. ह्याच्या समकालीन एतस्मिन्नेव काले तु, याच दरम्यानच्या काळात एक प्रतापवान म्हणजे अतिशय प्रतापी असा रोमपाद नावाचा राजा अंग देशात होणार आहे, जन्म घेणार आहे आणि तो महाबल अतिशय बलवान असणार आहे असं सनत कुमारांनी ऋत्विजांना सांगत असताना मी तिथे होतो आणि मी ऐकलं असं सुमंत राजाला सांगतायत. तस्य व्यतिक्रमात राज्ञो भविष्यती सुदारुणा अनावृष्टी सुघोरावै सर्वभूत भयावहा. आता तस्य राज्ञः व्यतिक्रमात, व्यतिक्रम, क्रम म्हणजे जी आवश्यक आहे तो क्रम, आवश्यक आहे ती काय म्हणायचं आपण, एका मागोमाग येणाऱ्या गोष्टी, त्याचा अतिक्रम झाला म्हणजे तो ओलांडला गेला, काहीतरी चुकीचं झालं. आणि व्यतिक्रम म्हणजे वाईट अर्थाने ते ओलांडलं गेलं, व्हायला नको अशा पद्धतीने केलं गेलं. तर त्या राजाकडनं काहीतरी असा करू नये ते कृत्य झालं, व्यतिक्रम झाला. आणि त्यामुळे काय झालं नाहीये, होणार आहे. सनत कुमार सांगतायत अशी काहीतरी त्याच्याकडनं चूक होईल की त्यामुळे सर्व भूत भयावहा, सगळ्या प्राणीमात्रांच्या मनात भय उत्पन्न करणारी सुघोर अतिशय दारुण अशी अनावृष्टी म्हणजे असा दुष्काळ, असा अकाल असा येणार आहे. आणि सुदारुण पुन्हा तेच अतिशय भयंकर अशी अनावृष्टी म्हणजे ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ म्हणतो आपण. भरपूर पाऊस पडला तरी दुष्काळच असतो, वाईट परिस्थिती येते. पाऊस नाही पडला तरी दुष्काळच असतो. तर असा पाऊस न पडल्यामुळे होणारा हाहाकार होणार आहे. इथे थांबूया, पुढच्या वेळी भेटूया.